नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सगळ्यांचे आपल्या चिनू चॅम्पियन चॅनेल मध्ये स्वागत आहे। तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की आपला व्हिडिओ हा कशावर आधारित आहे। तर आज आपण यशस्वी विद्यार्थी होण्यामागची खरी कारणे काय असतात तर हे आपण या व्हिडिओद्वारे आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुमच्या वर्गात असा एक विद्यार्थी आहे का जो कमी अभ्यास करूनही पहिला येतो आणि काही विद्यार्थी जे जास्त अभ्यास करून जास्त मेहनत करूनही मागे राहतात? असं का होतं माहिती आहे का? मी त्यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। यशस्वी विद्यार्थी होण्यामागची कारणे काय आहेत ते। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थ्यांनो, यशस्वी विद्यार्थी कसं बनायचं? फक्त अभ्यास करून यशस्वी होत नाही, तर त्यासाठी आपल्याला सवयी, आपलं विचार करायची पद्धत आणि आपलं डेली रुटीन हे पूर्ण महत्वाचं आहे। तर त्यासाठी आपल्याला चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे, आपल्याला वेळेचं नियोजन केले पाहिजे, आपली विचार करायची पद्धत बदलली पाहिजे आणि आपल्याला जे दिवसाचं टाइम टेबल आहे, जे डेली रुटीन आहे ते आपल्याला पहिलं सेट केलं पाहिजे। तर विद्यार्थ्यांनो, आपला पहिला मुद्दा काय आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं एक ध्येय ठेवलं पाहिजे की तुम्हाला मोठेपणी काय व्हायचंय। तुम्हाला इंजिनिअरिंग करायचंय, तुम्हाला डॉक्टर व्हायचंय, की तुम्हाला अफसर व्हायचंय, की तुम्हाला टीचर व्हायचंय, हे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला काय व्हायचंय ते। जर जो विद्यार्थी आपलं ध्येय स्पष्ट ठेवतो तो विद्यार्थी यशस्वी होतो। यशस्वी विद्यार्थी वेळेचं नियोजन करतो, कारण त्या विद्यार्थ्याला माहिती असतं जर आपण वेळेचा उपयोग नाही केला तर आपल्याला यश मिळत नाही। त्यामुळे त्याला जो काही वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तो अभ्यास कंप्लीट करतो। यशस्वी विद्यार्थी 3 तास अभ्यास आणि 30 मिनिटं मोबाईल घेतो, असं नाही करत तो 3 तास मोबाईल आणि 30 मिनिटं अभ्यास, कारण तसं केल्यावरती तो यशस्वी होणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही मोबाईलचा वापर कमी करा आणि अभ्यासाकडे लक्ष जास्त द्या। आपला तिसरा पॉइंट आहे सातत्य। तुम्ही दररोज थोडा थोडा अभ्यास करा। दररोज थोडा थोडा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे। तुम्ही दिवसातून 2 तास अभ्यास करा। त्या 2 तासामध्ये तुम्ही आधी ठरवून ठेवा की तुम्हाला या 2 तासामध्ये कोणता अभ्यास करायचा आहे, कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, किंवा लिहायचा आहे की वाचन करायचं आहे, हे तुम्ही आधीच ठरवून ठेवा। आपला चौथा पॉइंट आहे लक्ष विचलित होऊन देऊ नका। ज्या वेळेला तुम्ही अभ्यासाला बसता त्यावेळेला तुम्ही टीव्ही पासून, तुम्ही मोबाईल पासून थोडं लांब बसा। त्याने काय होतं, तुम्हाला अभ्यास करताना तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही, तुमचं लक्ष विचलित होणार नाही आणि जो तुम्ही अभ्यास करता तो तुम्हाला समजला जाईल। जर मुलांनो, तुम्हाला खरंच यश मिळवायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टीपासून लांब राहिलं पाहिजे। जर या गोष्टीपासून तुम्ही लांब राहिला तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही। त्यामुळे तुम्ही टीव्ही, सोशल मीडिया पासून थोडं लांब राहा। आपला पाचवा पॉइंट आहे स्मार्ट अभ्यास। तर आपण अभ्यास कसा करायचा? आपल्याला फक्त वाचणं महत्वाचं नाहीये, वाचन पण महत्वाचं आहे, तुम्ही वाचू पण शकता, पण जे तुम्ही वाचता ते तुम्ही समजून घ्या। तुम्ही काय वाचता, तुम्ही एखादा जर धडा वाचत असाल तर त्या धड्यामध्ये काय आहे हे तुम्ही समजून घ्या। आणि जर तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही एकदा वाचनासोबत लिखाणही करू शकता, कारण जेवढं वाचन करता तेवढं लिखाणही महत्वाचं आहे। जर तुम्ही एखादा धडा घेतला वाचण्यासाठी तर त्या धड्यामध्ये काय लिहिलंय, काय नाही लिहिलं, की तो कशावर आधारित आहे हे जर तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहज लिहू शकता। तुम्ही वाचनासोबत तुम्ही छोटे छोटे पॉइंट तयार करा। तुम्ही ज्या वेळेला वाचायला बसता त्या धड्यामधले तुम्हाला जे महत्वाचं वाटतंय ते तुम्ही ते सगळं रंगीत पेननी अंडरलाईन करा किंवा नोट्स तयार करा। छोटे छोटे जे अवघड मुद्दे आहेत ते एका वहीमध्ये लिहून काढा। त्याने तुम्हाला काय होतं, ज्या वेळेला तुम्ही पाठांतरला बसाल त्यावेळेला तुम्हाला धडा समजण्यासाठी किंवा वाचण्यासाठी बसाल त्यावेळेला तुम्हाला हे पॉइंट खूप म्हणजे खूप उपयोगी पडणार आहे। आपला 6वा पॉइंट काय आहे, आत्मविश्वास। तर मुलांनो, तुम्ही नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका की मी हे करू शकतो किंवा मी हे करू शकते। ज्या वेळेला तुम्हाला जो विषय कठीण वाटतो त्यावेळेला तुम्ही मनामध्ये ठरवायचं की हा मला विषय कठीण वाटतो ना, की मी हा विषय माझ्यासाठी आवडता विषय करणार आहे। हे तुम्ही स्वतःच्या मनाशी जिद्द तयार ठेवा।
जर तुम्ही हे जिद्द जर केली तर तुम्हाला बघा, जो नावडता विषय आहे ना, तो नक्कीच तुमचा हा विषय आवडीचा होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका, की तुम्हाला जे होणार नाही असं तुम्ही मनात आणायचं नाही. मी हे करणार आहे आणि मला हे होणार आहे, हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. तर मुलांनो, आपला पुढचा पॉइंट आहे चांगलं वातावरण. तुम्ही जेवढ्या चांगल्या वातावरणात आणि जेवढा तुम्ही तुमचे मित्र मैत्रिणी जेवढे चांगले बनवशीला, तेवढे तुम्ही पुढे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही चांगल्या मार्गाने जाऊ शकाल. तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला चांगल्या मैत्रीची, चांगल्या वातावरणाची गरज आहे. तुमचं चांगलं वातावरण आणि तुमचे चांगले मित्र मैत्रिणी हे तुमचं भविष्य ठरवतं. आपला पुढचा पॉइंट आहे शिस्त. प्रत्येक विद्यार्थ्याने ही शिस्त लावून घेतली पाहिजे. कशी शिस्त लावली पाहिजे, की कोणी म्हटलं नाही पाहिजे की उठ आणि अभ्यास कर. त्याने अभ्यास नाही होत तुमचा. तुम्ही जेवढा स्वतःहून अभ्यास करा, तो तुमचा खरा अभ्यास आहे. ज्या वेळेला तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा येतो, त्यावेळेला तुम्हाला जो करू वाटेल ते तुम्ही करू शकता. तुम्ही ड्रॉइंग करा, तुम्ही वाचन करायचं असेल तर एखादी स्टोरी वाचन करा. प्रेरणा ही काही वेळासाठी असते, पण जी आपण आपल्या मनाला लावलेली शिस्त ही कायमची असते. मन नसतानाही अभ्यास करणं, मनापासून अभ्यास करणं ही तुमची खरी शिस्त आहे. पुढचा पॉइंट आहे चुका. विद्यार्थ्यांनो, कोण चुकत नाही? लहान मोठे सगळे चुकतात, शिक्षक चुकतात, सगळे चुकतात. पण चुका आपल्याकडून ज्या होतात त्या चुकातूनच आपण चांगले शिकतो. त्याच्यामुळे चुका झाल्या तर घाबरू नका, मागे हटू नका, उलट जोमाने तुम्ही पुढे जा. अपयश म्हणजे शेवट नाही, अपयश म्हणजे ही आपल्या यशाची पहिली पायरी आहे. त्याच्यामुळे तुम्ही खचून जाऊ नका, तर तुम्ही जोमाने उभा राहायला शिका. आपला पुढचा आणि शेवटचा मुद्दा आहे सकारात्मक विचार, म्हणजे पॉझिटिव्ह. तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, सकारात्मक विचार करा. तुम्ही मनाशी जेवढे चांगले विचार करशिला, ते परिणामही चांगलेच दिसणार आहे. त्याच्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करूनच आपण आपल्या आयुष्याची पावले पुढे टाकत जावा. त्याने तुम्हाला नक्की यश भेटू शकतं. तुम्हाला एक गोष्ट सांगू का विद्यार्थ्यांनो? एका शाळेमध्ये एक विद्यार्थी होता. तो खूप मेहनत करायचा. तो मेहनत करूनही अभ्यासामध्ये मागे पडायचा. म्हणून त्याने कधी हार मानली नाही. तो नेहमी मेहनत करत राहिला. त्याने मनाला जिद्द केलेली की मला शाळेत पहिलं यायचंय. त्याच्यामुळे त्याने खूप मेहनत केली, त्याने खूप अभ्यास केला आणि तोच विद्यार्थी शाळेमध्ये पहिला आला. तो विद्यार्थी तुम्हीही असू शकता. त्याच्यामुळे जोमाने अभ्यासाला लागा, चांगल्या सवयी लावा आणि वेळेचं नियोजन करा. जर तुम्हाला खरोखरच यशस्वी विद्यार्थी बनायचं असेल तर आजपासून तुम्ही चांगल्या सवयी, चांगले विचार, प्रामाणिक अभ्यास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यासाचं वेळापत्रक तयार करा. जर तुम्ही आजपासून ह्या सवयी जर लावल्या तर तुम्ही नक्कीच यशस्वी विद्यार्थी होऊ शकता. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे या चांगल्या सवयी लावा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी यशस्वी होणार आहे. विद्यार्थ्यांना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.